हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण MT5 इन्स्टॉल करण्यापासून तर MT5 यूज कसं करायचं, त्यामध्ये काय काय सेटिंग्स असतात जे आपल्याला करणं गरजेचं असतं, त्यानंतर वॉचलिस्ट कशी बनवायची आणि एक नवीन MT5 ओपन केल्यानंतर त्यामध्ये डेमो अकाउंट ओपन केल्यापासून तर डेमो अकाउंट सेटअप करण्यापर्यंत पूर्ण आपल्याला यूज कसं करायचं हे आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत आपण. सो चला सेशनला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि क्रोम ब्राउझरमध्ये ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला मेटा ट्रेडर 5 म्हणून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि ही वेबसाईट ओपन झाल्यावर इथे जे तुम्हाला पहिलं मेटा ट्रेडर APK म्हणून दिसतंय यावर क्लिक करून तुम्हाला MT5 डाउनलोड करून घ्यायचं आहे. MT5 डाउनलोड झालं की ते तुम्हाला सिस्टममध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करून झालं की तुमच्या डिव्हाइसमध्ये तुम्हाला MT5 दिसायला लागेल इन्स्टॉल झालेलं, ते तुम्हाला ओपन करायचं आहे. चला आपण MT5 ओपन करूया. आता जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम MT5 ओपन करणार आहे तर MT5 ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड येणार आहे. या टर्म्स आणि कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायच्या आहे. ॲक्सेप्ट केलं की यानंतर तुमच्यासमोर डेमो अकाउंट ओपन करण्यासाठी ऑप्शन असतं. जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये एक्सपिरियन्स होत नाही किंवा फॉरेक्स मार्केट कसं ट्रेड करायचं, फॉरेक्स मार्केटचे बेसिक्स काय असतात आणि एक स्ट्रॅटेजी तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही जी काही ट्रेडिंग करणार आहे त्यासाठी तुम्ही डेमो अकाउंटच यूज केलं पाहिजे. सो डेमो अकाउंट आपण ओपन करूया. ओपन अँड अकाउंटवर आपण क्लिक करणार. त्यानंतर तुमच्यासमोर एक असा फॉर्म दिसेल. हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. इथे तुम्ही तुमचं नाव टाकणार. देन युअर सरनेम, तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही सिलेक्ट करणार. देन इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकणार. कॉलिंग कोड सोबत तुम्हाला नंबर टाकायचा आहे. इथे जो नंबर प्रोव्हाइड केलेला आहे हा कोणाचाही पर्सनल नंबर नाही आहे, हा एक रॅन्डम नंबर आपण चूज केलेला आहे फॉर द प्रायव्हसी कन्सर्न. ईमेल आय डी फिलअप करायचा आहे. त्यानंतर असतं सर्व्हर सिलेक्ट करणं. सर्व्हर तुम्हाला ॲज इट इज ठेवायचं आहे. अकाउंट टाईप पण तुम्हाला ॲज इट इज ठेवायचं आहे USD. देन लेव्हरेज. लेव्हरेज तुम्हाला 1:500 सिलेक्ट करायचं आहे आणि डिपॉझिटमध्ये तुम्ही मिनिमम $3000 पासून पुढे किती डिपॉझिट करू शकता. आपण इथे एक बेस अमाऊंट म्हणून $5000 सिलेक्ट करणार. टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करणार आणि रजिस्टर बटनवर क्लिक करणार. रजिस्टर केलं की तुमच्यासमोर त्याचे ID आणि पासवर्ड तुम्हाला दिसायला लागेल. लॉग इन ID काय असणार, पासवर्ड काय असणार आणि इन्व्हेस्टर पासवर्ड काय असणार. तिथे तुम्हाला डन करायचं आहे. डन झाल्यानंतर हा एक टॅबलेट व्ह्यू जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन करता तर मोबाईलमध्ये तुम्हाला सिम्पली या पद्धतीने दिसणार आहे. ओके. आता तुमच्यासमोर हे जे काही दिसतंय तुम्हाला याला आपण वॉचलिस्ट म्हणणार आहे. ही तुमच्यासमोर वॉचलिस्ट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक बाय डिफॉल्ट वॉचलिस्ट मिळत असते. या वॉचलिस्टला तुम्हाला मॉडिफाय करून घ्यायचं. यामध्ये आपण XAU USD त्यानंतर मेजर करन्सी पेअर ॲड करणार आहे आणि आपल्याला हे बॉटमचे काही टूल्स आहेत ते यूज करायचे. फर्स्ट आहे कोट्स. कोट्समध्ये तुम्हाला वॉचलिस्ट दिसेल. त्यानंतर आहे चार्ट. चार्टमध्ये तुम्ही त्या चार्टवर ट्रेडिंग करणार आहे किंवा जी करन्सी पेअर तुम्ही ओपन करणार ते दिसेल. ट्रेडमध्ये तुमचे ॲक्टिव्ह ट्रेड्स दिसेल आणि हिस्ट्रीमध्ये तुम्ही ज्या पोझिशन्स क्लोज केलेल्या असतील त्या प्रॉफिटमध्ये असो आयदर लॉसमध्ये असो त्या पोझिशन्स तुम्हाला हिस्ट्रीमध्ये दिसायला बघायला मिळेल. चला तर आपण वॉचलिस्ट कशी बनवायची ते शिकून घेऊया. आता जो तुम्हाला प्लस आयकॉन दिसतोय टॉपला या प्लस आयकॉनवर क्लिक करून आपण करन्सी पेअर ॲड करू शकतो आणि त्या शेजारी एक पेन्सिलचा आयकॉन आहे. या आयकॉनवर क्लिक केलं की आपण ही जी वॉचलिस्ट डिफॉल्ट आलेली तिला मॉडिफाय करू शकतो. सो आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करणार. केलं. त्यानंतर इथे डस्टबिनचा जो आयकॉन दिसतोय प्लस आयकॉन शेजारी त्यावर क्लिक करणार. देन सिलेक्ट ऑल करणार. सिलेक्ट ऑल केलं की डिलीट करणार. आता आपल्या समोर बघू शकतो तुम्ही पूर्ण वॉचलिस्ट डिलीट झालेली आहे.
वॉचलिस्ट आपल्याला पुन्हा नव्याने बनवायची आहे. प्लस आयकॉनवर क्लिक केलं. सर्वात अगोदर आपल्याला XAU USD ला ॲड करायचं आहे, जो आहे गोल्ड. गोल्ड नंतर आपण सर्व मेजर करन्सी पेअर इथे ॲड करणार. फॉरेक्स टॅबवर क्लिक करेल. त्यानंतर इथून आपल्याला मेजर करन्सी पेअर ॲड करायचे आहे. सो आपण मेजर करन्सी पेअर सर्च करूया. फर्स्ट आहे युरो USD. ही ऑलरेडी चार्टवर ॲड आहे. त्यानंतर असेल GBP USD, देन USD JPY, देन NZD USD, USD CAD, after that USD CHF. ओके, नाव विल चेक आपल्या किती करन्सी पेअर ॲड झालेल्या आहे. आपली एक मेजर करन्सी पेअर बाकी राहिलेली आहे, ती असणार आहे AUD USD. सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमची वॉचलिस्ट बनवून घ्यायची आहे. वॉचलिस्ट बनवली, ही झाली आपली वॉचलिस्ट रेडी. सो त्यानंतर आपण आता स्प्रेड समजून घेऊ. स्प्रेड काय असतो. या प्रत्येक करन्सीच्या खाली तुम्हाला काही नंबर फ्लक्च्युएट होताना दिसत आहे. मी तो एक हायलाइट करतो अगोदर. इथे 13 आहे, त्याने इथे 2121, बॉटमला पण 21210. तर प्रत्येक करन्सी पेअरच्या खाली तुम्हाला जो नंबर फ्लक्च्युएट होताना दिसतो याला आपण स्प्रेड म्हणत असतो. स्प्रेड मीन्स काय, आस्क प्राइस आणि बिड प्राइस यामध्ये जो काही डिफरन्स असतो त्याला आपण स्प्रेड म्हणत असतो. सो चार्टवर पण तो कसा दिसतो ते देखील आपण बघूया. पहिल्या करन्सीवर आपण क्लिक करणार, सिंगल क्लिक, जे आहे XAU USD म्हणजेच गोल्ड. त्यानंतर चार्टवर क्लिक करणार. चार्टवर आलो की अशा पद्धतीने आपल्यासमोर चार्ट दिसायला लागणार आहे. आता या साईडला जे दिसतंय ही असते तुमची प्राइसची स्केल. देन इथे जो प्लस आयकॉन दिसतोय हा कर्सर असतो, ड्रॉइंग कर्सर. म्हणजे तो कर्सर तुम्ही ज्या पॉईंटवर घेऊन जाणार त्या कॅन्डलची प्राइस म्हणजे ओपनिंग प्राइस, क्लोजिंग प्राइस, हायेस्ट आणि लोएस्ट तुम्हाला दिसायला लागेल. देन असतं M5. M5 मीन्स काय, यावर क्लिक केलं की तुम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये शिफ्ट होऊ शकता. त्यानंतर जेव्हा आपण पेंडिंग ऑर्डर्स कशा यूज करायच्या बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे टूल यूज करायचं आहे. आणि मार्केटमध्ये डायरेक्ट ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही चार्ट ओपन केला, बाय सेल करण्यासाठी तुम्ही हे टूल यूज करत असतात. ओके, आणि जर काही तुम्हाला ड्रॉइंग करायचं असेल चार्टवर एखादा टूल, इंडिकेटर वगैरे ॲड करायचं असेल त्यासाठी तुम्ही हे यूज करत असतात. हा झाला आपला चार्टचा इंटरफेस. इथे तुम्हाला टॉपला करन्सी पेअरचं नाव दिसतं, करन्सी पेअरचं डिस्क्रिप्शन दिसतं आणि सोबतच M5 दिसतं जी असते तुमची टाइम फ्रेम. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे झालं आपलं चार्टचं इंट्रोडक्शन. आता त्यानंतर जेव्हा तुम्ही चार्टवर एक सिंगल क्लिक कराल, सिंगल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 लाईन दिसत आहे सरळ रेषेमध्ये, त्यावर क्लिक करायचे. आणि इथे आल्यानंतर इथे तुम्हाला जो टॅब आहे OHLC या टॅबला इनेबल करायचं आहे. इनेबल केलं की इथे तुम्हाला प्रत्येक कॅन्डलची ओपनिंग प्राइस, क्लोजिंग प्राइस, त्यानंतर हायेस्ट प्राइस आणि लोवेस्ट प्राइस दिसायला लागेल. इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने या चारही प्राइस तुम्हाला इथे चार्टवर दिसायला लागतील. सो जेव्हा तुम्ही एका आपल्या कोणत्याही चार्टवर सिंगल क्लिक कराल, सिंगल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे या पद्धतीने एक ब्ल्यू कलरचा सर्कल बघायला मिळत असतो. या सर्कलमध्ये बरेचसे ऑप्शन आहे जे M1 ते MN पर्यंत दिसत आहे. M5, M15, M30 या सर्व टाइम फ्रेम्स आहे. या वेगवेगळ्या टाइम फ्रेम्समध्ये तुम्ही शिफ्ट करू शकता. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इंडिकेटर्स वगैरे चार्टवर ॲड करू शकता. आपण त्यातून बॅक येऊया, आपल्याला इंडिकेटर ॲड करायचं नाही आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक स्क्वेअर, रेक्टँगल आणि ट्रायंगल दिसतोय. यावर क्लिक केलं की तुम्ही चार्टवर वेगवेगळे टूल्स ॲड करू शकता. जसं की टेक्स्ट असेल, हॉरिझॉन्टल लाईन असेल, व्हर्टिकल लाईन असेल, ट्रेंड लाईन असेल, या पद्धतीने तुम्ही चार्टवर ॲड करू शकता. देन आहे डबल विंडो M1 शेजारी. यावर क्लिक केलं की तुम्ही एका वेळेस मल्टिपल चार्ट्स इथे ॲड करू शकता. जसं आहे XAU USD. न्यू विंडो म्हटलं तर न्यू विंडोमध्ये पण तुम्हाला सिमिलर विंडो दिसायला लागेल, पण डिफरन्स असा आहे की 2 विंडोमध्ये तुम्ही टाइम फ्रेम शिफ्ट करून ठेवू शकता. कारण कधी कधी तुमचं अनालिसिस मोठ्या टाइम फ्रेमवर असतं आणि त्याला अलाईन असते तुमची छोटी टाइम फ्रेम, तर त्यावेळेस तुम्हाला या टूलचा यूज होतो. आता फर्स्ट चार्टवर जर बघितलं आपण ते M5 दिसते म्हणजे 5 मिनिटचा चार्ट आहे.
आणि सेकंड चार्टवर जर आपण क्लिक केलं आणि M1 केलं किंवा ज्या टाइम फ्रेमवर आपलं शिफ्ट व्हायचं त्या टाइम फ्रेमचं चार्ट इथे दिसायला लागेल. तर म्हणजेच आपण एका सिंगल करन्सीमध्ये ओके आपण एका सिंगल करन्सी पेअरमध्ये किंवा डिफरंट करन्सी पेअरमध्ये वेगवेगळ्या चार्टवर वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर आपण ट्रेडिंग करू शकतो. लाईक दिस, या पद्धतीने. आता वर आहे XAUUSD गोल्डचा 5 मिनिटचा चार्ट आणि खाली आहे XAUUSD म्हणजे गोल्डचा 1 मिनिटचा चार्ट. अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आता हे डिलीट कसं करायचं यासाठी तुम्ही काय करणार, पुन्हा विंडोवर जाणार आणि जी विंडो तुम्हाला नको आहे त्या विंडोवर तुम्ही क्लिक करणार आणि रिमूव्ह म्हणणार. तुमच्या समोरून ती विंडो रिमूव्ह होऊन जाणार. अशा पद्धतीने तुम्हाला चार्ट यूज करायचा आहे. आता मार्केटमध्ये आपण डायरेक्ट ऑर्डर कशी घेणार आहे हे बघूया. टाइम फ्रेममध्ये कसं शिफ्ट व्हायचं आहे हे तुम्ही टॉपला M5 वर क्लिक केल्यानंतर पण वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये शिफ्ट होऊ शकता आणि चार्टवर जरी क्लिक केलं तिथून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये शिफ्ट होऊ शकता. वेगवेगळ्या टाइम फ्रेमचा यूज काय असतो, जेव्हा तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट प्रॉपरली समजेल की का ट्रेडर्स मल्टी टाइम फ्रेम यूज करतात. त्यानंतर आता मार्केटमध्ये इन्स्टंट ऑर्डर कशी यूज करायची ते आपण बघूया. आपण टॉपला एक स्क्वेअर दिसतोय ब्ल्यू आणि रेड कलरमध्ये, त्यावर क्लिक करणार आणि तुमच्या समोर एक असा डॉगल ओपन होईल. या डॉगलमध्ये ही आहे तुमची सेलिंगची ऑर्डर म्हणजे सेलिंगचं बटन आहे. त्यानंतर इकडे आहे हे सेलिंगचं बटन, हे तुमचं बाईंगचं बटन आणि सेंटरला असते तुमची लॉट साईज. ही बाय डिफॉल्ट येत असते. या अप साईडच्या एरोवर क्लिक केलं की तुम्ही लॉट साईज इन्क्रीज करू शकता आणि डाऊन साईडच्या एरोवर क्लिक केलं की लॉट साईज तुम्ही डिक्रीज करू शकता. याचं इंट्रोडक्शन झालं. त्यानंतर आता बघूया आपण बाय करू आयदर सेल करू, कोणती तरी एक ऑर्डर आपण पंच करून बघूया. आपण बाय बटनवर क्लिक केलं, तुमच्या समोर एक असं डिस्क्लेमर येणार आहे पोस्ट आहे. या डिस्क्लेमरला रीड करायचं आहे. त्यानंतर टर्म्स आणि कंडिशन ऍक्सेप्ट केल्या की ओके म्हणायचं. यानंतर तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची ऑर्डर पंच करू शकता. बाय बटनवर क्लिक केलं की तुमची बायची ऑर्डर एक्झिक्यूट होणार आहे आणि सेल बटनवर क्लिक केलं की तुमची सेलची ऑर्डर एक्झिक्यूट होणार आहे. आता फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा फायदा असा असतो की एकाच वेळेस तुम्ही बाय आणि सेल दोन्ही पोझिशन्स घेऊ शकता. सो आता या ऑर्डर्स आपल्याला लावून झालेल्या आहे. आपण एक पोझिशन क्लोज करू अगोदर, जी प्रॉफिटमध्ये ती ओपन राहू देऊ. एक सेलिंगची पोझिशन क्लोज करून टाकू. सो एक प्रॉफिटची पोझिशन आपली ऍक्टिव्ह आहे. यामध्ये आपण बघूया की टार्गेट आणि स्टॉप लॉस कसं लावायचं आहे. आता जी ऑर्डर तुमची ऍक्टिव्ह आहे त्या ऑर्डरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की बॉटमला तुमच्या समोर एक क्लोज सेल म्हणून बटन दिसायला लागेल. मी हायलाइट करतो बटन, इथे बघू शकता. इथून तुम्ही डायरेक्टली पोझिशन क्लोज करू शकता आणि इथून तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकता. फक्त लावल्यानंतर तुम्हाला या ब्ल्यू ॲरोवर क्लिक करायचं आहे. सो आपण लावून बघूया. SL वर क्लिक केलं आपण, त्यानंतर आपण आपला SL लावणार इथे जे आपलं अनालिसिस असेल त्यानुसार आणि इथे आपण आपलं टार्गेट लावलं. ब्ल्यू कलरच्या ॲरोवर क्लिक केलं आणि इथे मॉडिफाय म्हटलं की तुमच्या पोझिशनला टार्गेट आणि स्टॉप लॉस लागेल. बघू शकता तुम्ही इथे SL आणि TP लागलेला आहे. ज्या वेळेस तुमचं मार्केट या दोघांपैकी कोणत्याही लेवलला टॅप करेल त्यावेळेस तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ होईल म्हणजेच पोझिशन बंद होईल. आता लॉट साईज कशी इन्क्रीज करायची ही बघा. या लॉट साईजच्या 0.0 वर दिसतंय तिथं क्लिक केलं, त्यानंतर इथे तुम्ही वेगवेगळ्या लॉट साईज सिलेक्ट करू शकता. आणि डिफरंट वे म्हणजे काय की इथून तुम्ही या ॲरोवर क्लिक करून पण लॉट साईज वाढवू शकता आणि कमी करू शकता या पद्धतीने. आणि डिक्रीज करण्यासाठी काय करायचं इथून करू शकता. सिमिलरली इथे तुम्हाला प्रॉफिट लॉस शो होणार आहे. त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही या 3 डॉट्सवर क्लिक करणार आहे, इथून तुम्ही सर्व पोझिशन जर तुमचं आता एकच ट्रेड ऍक्टिव्ह आहे पण मल्टिपल जर ट्रेड्स ऍक्टिव्ह असेल तर क्लोज ऑल पोझिशन्स हे बटन यूज करू शकता. जर तुमच्या काही पोझिशन्स प्रॉफिटमध्ये असेल आणि काही लॉसमध्ये असेल तर इथे तुम्हाला आणखी 2 ऑप्शन्स दिसतात, क्लोज प्रॉफिटेबल पोझिशन्स आणि क्लोज लुझिंग ट्रेड्स किंवा लुझिंग पोझिशन्स, ते देखील तुम्ही क्लोज करू शकता. किंवा एखादा पर्टिक्युलर ट्रेड क्लोज करण्यासाठी तुम्ही त्या ट्रेडवर लॉंग प्रेस करणार आणि इथे क्लोज पोझिशन म्हटलंय बघा. या क्लोज पोझिशनवर खाली क्लोज विथ प्रॉफिट आणि नियर वाय जो तुमचा प्रॉफिट चालू असेल तो प्रॉफिट दिसेल, तिथून देखील तुम्ही तुमची पोझिशन स्क्वेअर अप करू शकता किंवा क्लोज करू शकता. आता या पोझिशनला आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही लावलेले आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आपण वेट करणार, आयदर स्टॉप लॉस घेऊ नाही तर टार्गेट घेऊ. बेशक आपण यामध्ये कुठलाही अनालिसिस यूज केलेलं नाहीये, पण आपण जे टार्गेट आणि स्टॉप लॉस दिले आहे तिथपर्यंत वेट करूया.
सेकंड असतं तुमचं पेंडिंग ऑर्डर किंवा फ्युचर ऑर्डर कशा यूज करायच्या. त्यासाठी आपण इथे जे इन्स्टंट ऑर्डरचं बटन आहे ते क्लोज करणार आणि पेंडिंग ऑर्डरचं ॲक्टिवेट करणार. पेंडिंग ऑर्डरचं ॲक्टिवेट केल्यानंतर तुम्हाला बॉटमला एक डॉगल ओपन झालेलं दिसेल या पद्धतीने. इथे तुम्हाला सगळ्या ऑर्डर दिसतील. फर्स्ट आहे मार्केट एक्झिक्युशन, त्यानंतर बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. तर या 5 ऑर्डर्स आपण यूज करत असतो. बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप आणि मार्केट एक्झिक्युशन. मार्केट एक्झिक्युशन कसं करायचं, टार्गेट स्टॉप लॉस कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. आता आपण लिमिटेड किंवा ज्या बाकीचे 4 ऑर्डर्स उरलेल्या आहेत त्या कशा यूज करायच्या ते बघूया. सो फर्स्ट आपण बाय लिमिटवर क्लिक करणार. सेल लिमिटवर क्लिक केलं सेल लिमिटची ऑर्डर दिसणार. बाय स्टॉपवर क्लिक केलं की बाय स्टॉप दिसेल आणि सेल स्टॉपवर क्लिक केलं की सेल स्टॉप दिसेल. आता तुम्ही वेगवेगळ्या बटनवर क्लिक केल्यावर तुमची ऑर्डर वेगवेगळ्या ठिकाणी जी काही एंट्री लाईन आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी जाते. ते कशामुळं तर ते समजून घेऊया. बाय लिमिट म्हणजे काय की मार्केटमध्ये तुमची जी काही करंट मार्केट प्राइस चाललेली आहे 40-90, तर या प्राइसच्या खाली आल्यानंतर जो ट्रेड तुमचा बाईंगसाठी ॲक्टिवेट होईल त्याला म्हटलं जातं बाय लिमिट. म्हणजे करंट प्राइसच्या खाली आल्यावर ट्रेड ॲक्टिवेट होत असतं. तर आपण इथे बाय लिमिट ठेवणार की समजा 40-90ला आपली प्राइस चालली आहे, 40-76ला आल्यानंतर आपण मार्केटमध्ये ऑर्डर एक्झिक्यूट करणार बाईंगसाठी. त्यानंतर एस एलवर क्लिक केलं की बाय डिफॉल्ट तुमचा एस एल पण लागेल आणि टीपीओ क्लिक केलं की तुमचा टीपी पण लागेल. त्यानंतर ब्ल्यू कलरच्या आयकॉनवर क्लिक करायचं, ॲरोवर क्लिक करायचं आणि प्लेस लिमिट म्हणायचं. ही ऑर्डर तुमची पंच झालेली आहे. आपण ही लावलेली बाय लिमिट. त्यानंतर आपण पुन्हा या वॉच आयकॉनवर क्लिक करणार M5 शेजारी. आता आपण सेल लिमिट काय असतं ते बघूया. सेल लिमिटवर क्लिक केलं की सेल लिमिट म्हणजे काय, करंट प्राइसच्या वर मार्केट जेव्हा जाईल आणि त्या लेवलला टॅप करेल, तर त्या लेवलला टॅप केल्यानंतर तिथून सेलिंगसाठी आपला ट्रेड ॲक्टिवेट होणार आहे. बघू शकता सेल लिमिट इथे लागलेलं आहे. आपण SLवर क्लिक करणार आणि TPवर क्लिक करणार. देन ब्ल्यू कलरच्या आयकॉनवर क्लिक केलं, ॲरोवर क्लिक केलं की तुमची सेल लिमिट ॲक्टिवेट होणार आहे. ओके, आता मी तुम्हाला ट्रेडमध्ये दाखवतो. ट्रेडमध्ये बघा एक आपले ॲक्टिव्ह पोझिशन चाललेली आहे 0.01ने आणि त्याखाली 2 ऑर्डर्स दिसत आहे ज्यामध्ये प्रॉफिट लॉस काही इश्यू होत नाही. का, कारण या लिमिट ऑर्डर्स आहे, या पेंडिंग ऑर्डर्स आहे. ज्यावेळेस मार्केट या प्राइसला टॅप करेल त्यावेळेस तुमचा हा ट्रेड ॲक्टिवेट होईल. ओके, देन पुन्हा आपण M5 शेजारच्या वॉच आयकॉनवर क्लिक करणार. बाय लिमिट आणि सेल लिमिट आपण लावलेलं आहे. आता आपण बाय स्टॉप लावणार आहे. बाय स्टॉप म्हणजे काय असतं की मार्केट करंट प्राइसपासून वर जाणार आणि वर गेल्यानंतर त्या सर्टन पॉईंटला टॅप करेल, प्राइसला टच करेल आणि तिथून पुन्हा मार्केट वर जाईल. तर अशा वेळेस तुम्ही बाय स्टॉप यूज करत असता. बाय स्टॉप आपण लावला, स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही लावलं आणि ब्ल्यू कलरच्या ॲरोवर क्लिक करून ही ऑर्डर पण आपली डन झालेली आहे. आणि लास्ट ऑर्डर टाईप आहे आपली सेल स्टॉप. सेल स्टॉप म्हणजे काय की मार्केट या करंट प्राइसपासून खाली पडेल, खाली पडताना मार्केट एखाद्या ज्या ठिकाणी आपण ऑर्डर लावलेली आहे त्या प्राइसला टच करेल आणि तिथून पुन्हा मार्केट खालच्या साईडलाच रॅली करेल. तर अशा वेळेस तुम्ही सेल स्टॉप यूज करू शकता. देन आपण SLवर क्लिक करणार, TPO क्लिक करणार, ब्ल्यू कलरच्या ॲरोवर क्लिक करून सेल ऑर्डर म्हणणार. तर लास्ट ऑफ पॉईंट मला तुम्हाला सांगायचं हे की पेंडिंग ऑर्डर्स आपण कशासाठी यूज करत असतो की पेंडिंग ऑर्डर्स जेव्हा मार्केटमध्ये आपण ॲक्टिव्ह नाही आहे पण आपल्याला माहिती आहे एखाद्या पर्टिक्युलर लेवलपासून किंवा एखाद्या झोनपासून बाईंग आणि सेलिंग येऊ शकते किंवा त्या लेवलला टॅप केल्यानंतर तिथून मार्केटमध्ये सेलिंग पण दिसू शकते. तर अशा वेळेस तुम्ही पेंडिंग ऑर्डर्स यूज करू शकता. पेंडिंग ऑर्डर्समध्ये 4 ऑर्डर्स तुम्हाला यूज करायचे आहे. सेल स्टॉप, बाय स्टॉप, त्यानंतर सेल लिमिट, बाय लिमिट. आणि यांना देखील तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस मॉडिफाय करू शकता. आता मी तुम्हाला सिंपल वे सांगतो चार्टवरून. नाहीतर मग दुसरा वे जर बघितला तर तुम्ही एका पर्टिक्युलर प्राइसवर क्लिक करायचं आहे. समजा मी तुम्हाला एक इमेजिएट ट्रेड घेऊन दाखवतो. इथे आपण सेल केलं. सेल केल्यानंतर हा बघा आपला करंट ट्रेड हा ॲक्टिव्ह आहे. या ट्रेडवर क्लिक करणार आपण. इथे मॉडिफाय पोझिशन म्हणणार आणि मॉडिफाय पोझिशन केलं की इथे तुम्हाला SL आणि तुमचा TP मॅन्युअली टाईप करून टाकावं लागेल. त्यामध्ये खूप सारा वेळ, खूप सारा टाईम वेस्ट होत असतो. त्यामुळे तेव्हा काय करायचं तुम्हाला, सिम्पली जो ट्रेड आपण करंटली घेतलाय त्यावर क्लिक करायचं, SLवर क्लिक करायचं. SL तुम्हाला जिथे ठेवायचं तिथे SL ठेवायचा, TPO क्लिक करायचं, तुमचं टार्गेट पॉईंट पण ठेवायचा. ब्ल्यू कलरच्या ॲरो क्लिक केलं की ही पोझिशन तुमची मॉडिफाय होते. एकदम शॉर्ट आणि सिम्पल वेने इथे तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस लागत असतं. किंवा बाय डिफॉल्ट जर तुम्ही एखाद्या पोझिशनला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावलेलं आहे ते तुम्हाला मॉडिफाय करायचे तर त्या पोझिशनवर क्लिक करायचं.
तुमचा एसेल तुम्ही अशा पद्धतीने ड्रॅग करू शकता. टार्गेट पण असं ड्रॅग करणार. त्यानंतर ब्ल्यू कलरच्या ॲरो क्लिक केलं की मॉडिफाय म्हणणार. अशा पद्धतीने तुम्ही टार्गेट स्टॉप लॉस मॉडिफाय करू शकता. आता या 3 डॉट्सवर आपण क्लिक करणार पेंडिंग ऑर्डरच्या, आणि तिथून आपण डिलीट ऑल ऑर्डर पण करू शकतो, लिमिट ऑर्डर्स पण डिलीट करू शकतो आणि स्टॉप ऑर्डर्स पण डिलीट करू शकतो. आणि जर करंट ॲक्टिव्ह पोझिशन्सच्या 3 डॉट्सवर क्लिक केलं तिथे आहे क्लोज लुझिंग पोझिशन आणि क्लोज ऑल पोझिशन्स. जर हा ट्रेड प्रॉफिटमध्ये आहे आपला, तर त्यावेळेस तुम्हाला काय दिसेल, आणखी एक ट्रेड घेऊन दाखवतो मी जो प्रॉफिटमध्ये असेल, जेणेकरून आय विल शो व्हॉट हॅपनिंग देअर. बघा, जेव्हा आपण या 3 डॉटवर क्लिक करू तेव्हा तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल क्लोज लुझिंग पोझिशन, क्लोज प्रॉफिटेबल पोझिशन्स आणि क्लोज ऑल पोझिशन्स. ऑल पोझिशन्सवर केलं तर प्रॉफिटमध्ये असणाऱ्या, लॉसमध्ये असणाऱ्या सर्व पोझिशन्स एकाच वेळेस क्लोज होतील. लुझिंग पोझिशनवर क्लिक केलं तर तुमची लुझिंग ट्रेड म्हणजे लॉसमध्ये ते क्लोज होतील, आणि प्रॉफिटेबल पोझिशन्सवर क्लिक केलं तर जे प्रॉफिटमध्ये ट्रेड्स आहेत ते क्लोज होतील. ओके, आपण क्लोज ऑल पोझिशन्स म्हणू. त्यानंतर हिस्ट्रीवर क्लिक केलं की इथे तुम्ही घेतलेल्या ऑर्डर्स सर्व काही दिसायला लागतील तुम्हाला. या ठिकाणी बघा, हे आहेत तुम्ही घेतलेले ट्रेड्स, त्यामध्ये झालेलं प्रॉफिट लॉस, की तुमचं बॅलन्स होता, तुम्ही किती लॉसमध्ये ते पण दिसेल. इथे जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जो काही जुना डाटा असेल तो पण बघू शकता. सिम्पली या पद्धतीने तुम्ही लास्ट वीक बघू शकता, त्यानंतर लास्ट मंथ बघू शकता, लास्ट 3 मंथ पण बघू शकता, आणि कस्टम पण करू शकता की तुम्हाला कुठून कुठपर्यंत बघायचं आहे. ओके, सिम्पली या पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला आपलं MetaTrader 5 ॲप्लिकेशन यूज करायचं आहे. सांगितलेल्या सोर्सवरून तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, कुठल्याही थर्ड पार्टीमधून डाउनलोड करायचं नाही आहे, आणि ट्रस्टेड वेबसाईटच यूज करायची आहे. कोणी ॲप्लिकेशन दिलं ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं नाही. MT5च्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. सो थँक्यू सो मच. असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या कम्युनिटीची लिंक मिळेल, ती कम्युनिटी तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे. थँक्यू सो मच.